शिवाय नमस्तुभ्यम. आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहे आणि मी उठली यासाठी लवकर कारण की आज आहे प्रगट दिन आणि बघा बाहेर अंधार आहे बिलकुल. तर आत्ता करते मी सगळं घरातलं कामं आवरून घेते. भांडे खूप सारे आहेत कारण की काल पाहुणे आले होते, आहे अजून मुक्कामी. आणि बघा तर रात्रीचे भांडे घासायचेच बाकी आहे. सगळ्यात आधी भांडे, नंतर फरशी पुसायचे आहेत आणि खूप सारी कामं आहेत. 9 वाजता पारायण वाचायला मंदिरामध्ये जायचं आहे आणि सगळं आवरून. तसं तर आज जेवणं असतात सगळीकडे, तर स्वयंपाक वगैरे नाही करायचा मला, पण सगळ्या घरातले काम आणि माझी तयारी करून मला मंदिरामध्ये पारायण वाचायला जायचं आहे. आणि सकाळपासून म्हणजे 9 वाजतापासून पारायण लागतं, तर 5 वाजेपर्यंत गजाननबाबाचं पारायण पूर्ण होतं 21 अध्यायाचं. तर तेच वाचायचं आहे. सामूहिक पारायण असतं तिकडे आणि दरवर्षी असतं बिलकुल प्रगट दिनाच्या दिवशी. तर तिकडे जायचं आहे म्हणून मग लवकर उठून घरातले सगळे कामं आवरून जायचं आहे. चलो, सध्या अजून कोणीच उठलेलं नाही आहे, मी माझे कामं करते. घरी पण मला पूजा करायची आहे आणि मेन म्हणजे गजानन बाबाचा फोटो आज मला सजवायचा आहे. तर तो कसा सजवला हा व्लॉग तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत, कारण की खूप छान मी गजानन बाबाचा जो फोटो आहे ना मंदिरामधला, तो छान प्रकारे सजवलेला आहे. ती मला एक आयडिया आली, मी पण म्हणजे मोबाईलवरतीच तो फोटो बघितला होता. तर खूप छान असा सजवलेला आहे मी तो फोटो. ज्या दिवसाची वाट बघणं चालू होती ना, तो दिवस आला आणि आता मी करते पूजा. सगळ्यात आधी घरी सगळं आवरून घ्यायचं आहे. कपडा चेंज नाही करत, फक्त सगळं आवरून घेते. आणि इकडे बघा पारायणाला जायसाठी आरतीचं ताट पारायण काढून घेतलं आणि सगळ्यात आधी करते पूजा. हे पण आवरून घेतलं, सगळं क्लीन करून घेतलं. आता पूजा करते सगळ्यात आधी. हे आहे लाल चंदन आणि मी आहे ना गजानन बाबाच्या डोक्यावर याचा फेटा बनवणार आहे. तर चला दाखवते. तर असा चंदनाने जो फेटा काढला जातो ना, हा मी स्वामी समर्थाच्या फोटोवर बघितला होता. गळ्यामध्ये हार, डोक्याला फेटा. तर तीच मी ही आयडिया घेतली आणि म्हटलं की आपण गजानन बाबाच्या मूर्तीला पण आपण असं करू शकतो. तर ट्राय केलं मी आणि खूप छान प्रकारे तो जमला पण. पिवळ्या रंगाचा फेटा पाहिजे होता. चलो, काय हरकत नाही. वाव, बघा किती सुंदर दिसत आहे. आणि फोटोला हार घातला मी. पूजा व्हायचीच आहे, तर आधी फोटो, कारण की पूजा जर केली तर मग तिकडे उभं राहता येत नाही. मी स्टूलवर पाय देऊन ते सगळं केलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. गजानन महाराज की जय. आणि आज आहे ना नैवेद्यामध्ये बेसन भाकर बनवायची असते, पण ताईंनी तो नैवेद्य बनवला, तर मी तोच नैवेद्य खालचा वरती आणून दाखवलेला आहे. तर म्हटलं मी तोपर्यंत मोदक करून घेते. तर हे बघा साखर भरून मी घेतलेले आहे मोदक करून. तर हा 21 मोदकाचा प्रसाद आणि 21 दुर्वा असं मी हे वाळलेलं आहे. उशीर झाला आणि हे आता सामान घेऊन जाते मी. आणि इकडे बघा नैवेद्यामध्ये मोदक करायचे असतात आणि पूजा करून झाली. चलो, तिकडे अनाउन्समेंट पण झाली, मी जाते आता. तो प्रकार
तर बघा आम्हाला इथे भेटलेला आहे एक ब्रेक आणि 11 अध्याय वाचून झाले. आता 12वा अध्याय चालू होईल त्याआधीच आम्हाला एक ब्रेक भेटला. त्यामध्ये फराळाचं चहा भेटलेला आहे. देवा तू आपण असं पती पावन नाम खास सर्वदा. आणि आत्ता बघा पूर्ण पारायण वाचून झालं आणि मी आलेली आहे मंदिरात पुन्हा पूजा करायला. आल्याबरोबर मी एकदा पूजा केली आणि हे आहे दुसऱ्यांदा पूजा. फ्रेंड्स आत्ता आलो आम्ही घरी. तर आत्ता 5 वाजले सायंकाळचे. यावर्षी लवकर पारायण झालं. जेवणं वगैरे करून आम्ही 5 वाजता घरी आलो. नाहीतर मग मला रोज म्हणजे दरवर्षी 7 वाजून जातात. 6 वाजता आरती होते, 7 वाजता जेवणं वगैरे होतात, नंतर आम्ही घरी येतो. पण आज खूप लवकर झालं. 5 वाजता म्हणजे 4 वाजता पारायण वाचून आरती झाली. 5 वाजेपर्यंत आमचे जेवणं झाले आणि आम्ही आलो 5 वाजता घरी. तर चला घरं आवरून घेते कारण की मुलं गेलेले आहेत बाहेर दुकानामध्ये. तिकडे पण जेवण आहे तर ते सगळे जेवायला गेले आणि घरी कोणीच नाही. तर सगळ्यात आधी घरं आवरते, झाडझूड करते. आणि हे बघा काय आहे तर ही एक प्रथा आहे इथली म्हणजे सगळ्याच ठिकाणी ही प्रथा आहे. तर हा जो दिसणार आहे तुम्हाला तर हे बघा त्रिशूल आहे आणि हा किती मोठा त्रिशूल आहे आणि 1.5 क्विंटल लोहा लावून हा त्रिशूल बनवलेला आहे. बघू शकता किती मोठा हा त्रिशूल आहे. हा त्रिशूल घेऊन जाणार आहेत लोक म्हणजे इथले शिवभक्त पचमढीला म्हणजे तिथे आहे मोठा महादेव, तिथे घेऊन जातील. नंतर मग तिथून पुन्हा हा त्रिशूल वापस आणतील आणि मग आल्यानंतर इकडे आहे महादेवाचं मंदिर. तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये या त्रिशूलाची स्थापना करायची आहे. अशी ही एक प्रथा आहे छानशी. चला तर आजचा व्लॉग पण इथे संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.